संध्या, हे तुझं काय चाललंय? त्यात काय झालं? अगं, जग 21व्या शतकाकडे कूच करत चाललंय आणि तू हे देव धर्म स्वामी हे सगळं काय चाललंय? अगं ज्योती, तुला आपलं लहानपण आठवतंय? आपण एकत्र खेळलो, वाढलो, शाळेत गेलो. तू डॉक्टर झालीस आणि मी लग्न करून गृहिणी झाले. माझं सासर स्वामी भक्त आहे आणि म्हणून मी देखील स्वामी भक्त झाले. पण खरं सांगू, स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज मी संपूर्ण सुखात आहे. अगं मला सांग, प्रत्येक माणसाला सुख दुःख असतात, त्याचा आणि स्वामींचा काय संबंध? हे बघ, तुला स्वामींबद्दल काही माहिती नसेल तर बोलू नकोस. तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल, पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले. आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं. अगं, हे स्वामी सुद्धा सामान्य माणूसच ना, मग त्यांची गणना देवांमध्ये कशाला? आणि मला सांग, विभूतीनेच माणसं बरी झाली असती, मग डॉक्टरांचा काय उपयोग? अगं, तुला स्वामींबद्दल कल्पना नाही म्हणून तू असं बोलतेस. तुला अनुभव आला की तुला कळेल. मी सुद्धा तुझ्यासारखी नास्तिकच होते, पण लग्नानंतर स्वामींची भक्ती करायला लागल्यापासून मला चांगले अनुभव यायला लागले. अगं, या स्वामींवरच्या भक्तीमुळेच माझ्या मागचा डॉक्टरांचा ससेमिरा कायमचा संपला. बरं बाई, पुरे झालं तुझं स्वामी पुराण. टॅक्सीचं मीटर वाढत चाललंय आणि आपल्याला आईचे रिपोर्ट घ्यायला डॉक्टरकडे जायचंय. चल. ज्योती, तू रिपोर्ट्स वाचलेस, एक्सरे सुद्धा पाहिलेस. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्या आईच्या स्वरयंत्राला विचित्र क्रॅक गेलाय आणि त्यामुळे ती कधीच बोलू शकणार नाही. डॉक्टर? येस, मी खरं तेच सांगतोय. सर, एक रिक्वेस्ट करू? येस. आपण आईचं ऑपरेशन करून पाहिलं तर? नो चान्स. ऑपरेशन करून काहीही फायदा होणार नाही. हे आता आपल्या हातात राहिलेलं नाही. जे घडतंय ते सगळं ईश्वरी इच्छेने. या तू काय मी काय काहीही करू शकत नाही. ज्योती, ज्योती, तू आता परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि आपल्या आईची सेवा कर. हे बघ, तुला स्वामींबद्दल काही माहित नसेल तर बोलू नकोस. तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल, पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले. आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं. मीना, आई जेवली? हो मॅडम. हे घे, केमिस्टकडे जाऊन आईची औषधं घेऊन ये. चल. आई, हे बघ, मी तुझ्यासाठी स्वामींचा प्रसाद आणलाय. अगं, तू नक्की बरी होणार, खरंच. संध्या, तू आईकडे बस. मी आपल्यासाठी चहा करते. आई, तुम्हाला लवकर बरं वाटेल. तुम्ही अशा दुःखी होऊ नका. हॅलो. हॅलो, मी अविनाश देशपांडे. कोण? अविनाश, कसा आहेस तू? कोण? संध्या. मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी मजेत आहे. अच्छा, ज्योती आहे का तिकडे? आहे ना. थांबा, तिला फोन देते. ज्योती, फोन आहे हवीचा तुला. आले आले. हॅलो. हा बोल. आईचे रिपोर्ट आले का? हो, मी आता तिथूनच आले. काय म्हणताय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की सगळेच रिपोर्ट ओके आहेत. आई आई 7-8 दिवसातच बोलायला लागेल. काळजी करण्यासारखं काही नाहीये. तू खरं सांगतेस? अरे हो रे, मी खरंच सांगतेय. आपण उद्या भेटूया. मी फोन ठेवते. हॅलो हॅलो, एक मिनिट.
हे बघ, तुझ्या बोलण्यात कधी गडबड दिसते. मी मी आता तिकडे येतो. नको नको, आता येऊ नको. आपण उद्या भेटूया ना. मी फोन ठेवते. हा, बाय. नक्कीच काय ते गडबड दिसते. अरे अरे अरे, सावकाश सावकाश. पुरे पुरे, इथे इथे. पोचलो एकदाच. चला, चल 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 चल, लवकर चल, आटप लवकर. नाही तर आतमध्ये बशी स्वामींचा जप करीत. अवी, मस्करी पुरे. हा, नाही नाही, आठवण करून दिलेली बरी. अरे तुला सांगितलं होतं ना मी लवकर येईन म्हणून. ओके बाबा, ये लवकर या. स्वामी, मला क्षमा करा. मी चुकून काही बोलले असेल तर मला माफ करा. मला माझ्या आईशिवाय या जगात कोणीही नाही. तुमच्या मायेचं पांघरून आम्हा दोघी मायलेकींवर टाका. तिला लवकर बरी करा. मी स्वतः डॉक्टर असून हतबल झाले. माझ्या अपराधांची शिक्षा मला द्या, पण माझ्या आईला लवकर बरी करा. मुली, अशी दुःखी होऊ नकोस. स्वामींवर विश्वास ठेव, तुझ्या इच्छा जरूर पूर्ण करतील. खरंच का हो काका? होय मुली, स्वामींवर विश्वास ठेव. हा घे प्रसाद, तुझ्या इच्छा पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुम्ही भेटला नाहीत म्हणून आम्हाला तुम्हाला भेटायला इथे यावं लागलं. आम्ही तुम्हाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलाय. तुमच्या अशा बिल्डिंग कोसळायला लागल्यावर आम्ही उत्तर काय द्यायची लोकांना? नाही तर काय? नाही, नाही. चला हो. चला चला. चला चला चला. नाही नाही, काही बघा. ऐकायचं नाही. अवी, असा किती दिवस विचार करत बसणार आहेस? माझा ऐक, स्वतःला कामात बिझी ठेव. मी काय करू ज्योती, तूच मला सांग. अगं, ही बिल्डिंग कोसळल्यापासून आजपर्यंत माझी सगळी कामे बिघडत चालली. आताची माणसं मला सांगून गेली की माझे 2 कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालेत. 2 कॉन्ट्रॅक्ट. मला हे कळत नाही नेमकं माझ्याच मागे दुर्दैव का लागलाय. अवी, एक सांगू? सांग. रागवणार नाहीस ना? नाही. तू माझ्यावर एकदा स्वामींच्या मठात चल. मी तुला सांगते, स्वामींच्या कृपेने तुझ्या सगळ्या चिंता दूर होतील. ज्योती, जरा प्लीज गप्प राहशील अरे का? तू माझ्यावर स्वामींच्या मठात चल तर खरं. स्वामी अरे बघ स्वामी तुला- स्वामी काय लावलं का सारखं स्वामी स्वामी? स्वामींचा वेळ लागलाय तुला. असल्या लोकांची नाव माझ्या समोर घेत जाऊ नको. अरे पण माझं ऐक तर खरं. मला काही ऐकायचं नाहीये. अच्छा, आई कशी आहे? बरी आहे. तुझ्याविषयी सारखी काळजी करत असते. तिला सांग काळजी करू नको, मी ठीक आहे. हा, आता कामाच्या व्यापात आहे म्हणून येऊन जाईन म्हणून सांग. हा? हॅलो. हॅलो, पण अविनाश देशपांडे का? हा हा, मीच बोलतोय. मी जयश्री बोलतेय. ज्योतीच्याही बाथरूम मध्ये घसरून पडलीये. तिच्या डोक्याला मार लागलेला आहे. व्हॉट? ज्योती आहे ना तुमच्या बरोबर? हो हो, माझ्याच बरोबर आहे. प्लीज तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. हो हो, निघालोच आम्ही. चल. काय झालं? आई हॉस्पिटलमध्ये. तू 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 चल बघू आधी. अरे पण सांग तर खरं. आई बाथरूम मध्ये पडली. काय? डोक्याला मार लागला तिच्या. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तू रडू नको. तू चल 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 बघू आधी. चल लवकर चल.